इंडिया आघाडीच्या ट्रेनमध्ये सगळेच इंजिन, त्यामुळे सामान्यांना सामावून घ्यायला जागाच नाही। सुजय विखेंच्या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीसांची टीका। नगरमध्ये नो लंके ओनली विखे, सुजय विखे पाटलांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नगरमध्ये प्रचार। आपण सुरतला जात असताना उद्धव ठाकरेंनी भाजप नेत्यांना फोन करून सत्ता स्थापनेची ऑफर दिली होती। इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा। सांगलीत महाविकास आघाडीची डोकेदुखी कायम, विशाल पाटलांनी अर्ज मागे घेतला नाही, अपक्ष लढण्यावर विशाल पाटील ठाम। नाशिकच्या जागेवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू असताना भाजपची उडी, नाशिकमध्ये भाजपचा उमेदवार असावा, पदाधिकाऱ्यांची पक्षाकडे मागणी। मुंबई किंवा दिल्लीवरून माझ्यावर दबाव येऊ शकत नाही, महायुतीचं नाव न घेता बच्चू कडूंचा इशारा। गेल्या निवडणुकीत नवनीत राणांना पाठिंबा दिला ही माझी चूक होती, अमरावतीच्या सभेत शरद पवारांचं वक्तव्य। पंकजा मुंडे येत्या बुधवारी उमेदवारी अर्ज भरणार, बीड शहरातून भव्य रॅली निघणार। प्रियंका गांधी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुण्यात प्रचार करणार, दौऱ्यात सचिन पायलट देखील सोबत असणार। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग सियाचीन दौऱ्यावर, अतिशय आव्हानात्मक स्थितीत भारताचं रक्षण करणाऱ्या जवानांशी राजनाथ यांचा संवाद। 17 वर्षीय ग्रँडमास्टर डी गुकेशनं रचला इतिहास, कॅन्डिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकून वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये मारली धडक। नागपूर शहरात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी, तापमान कमी झाल्यानं नागपूरकरांना उकाड्यातून दिलासा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।